नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी पहाटे 6:30 वाजता आम्ही पुण्यातून माझ्या माहेरी जाण्यासाठी निघालो. कारण ऐकलं होतं की वाटेत रस्त्याचं काम चालू आहे. जिथं तुमचे 4 तास लागणार आहेत तिथं तो प्रवास 5 ते 6 तासाचा होणार आहे. त्यामुळे सकाळी लवकर निघालो. निया सुद्धा झोपेतच होती. तिला तसंच घेतलं गाडीमध्ये फ्रेश करून. खरं तर नियाला ऍक्च्युली पुणे सोडवत नव्हतं. ती सकाळी सुद्धा कुरकुर करत होती येताना आवरताना, मला इथेच राहायचं आहे, तुम्ही दोघं जण जावा. कारण तिनं तिथे नवीन फ्रेंड्स केलेले होते अपार्टमेंटमध्ये. सकाळी निघाल्यामुळे खूप भूक लागलेली, त्यामुळे इथल्या या कामत हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला. खरं तर यावेळी पुणे कोल्हापूर करताना जाणवलं की फार कमी प्युअर व्हेज रेस्टॉरंट्स आहेत या हायवेवरती. तुम्हाला जर एखादं चांगलं रेस्टॉरंट माहिती असेल तर नक्की कमेंट करा. तर आता आम्ही पुण्यावरून कोल्हापूरला चाललोय. मी जसं आधी सांगितलं, माझ्या घरी मी सरप्राईज देणार आहे. मी घरी सांगितलेलं नाहीये की मी येणार आहे ते. आणि पुण्यामध्ये 4 दिवस कसे गेले कळाले नाही. नियानं तर एवढा एन्जॉय केलाय. येताना निया रडत होती की तिला अजून तिथं राहायचं आहे. आणि जाऊबाईंनी नवनवीन पदार्थ रोज काहीतरी करून खायला घातलं. कसे गेले 4 दिवस कळालेच नाही. तर आता मी माहेरी चालले आहे. बघूया घरातल्यांची रिॲक्शन कशी असते. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं की ही जी ट्रिप आहे आमची खूप शॉर्ट ट्रिप असणार आहे इंडियामध्ये. आणि 2च दिवस आधी बुकिंग केलं होतं आम्ही येण्यासाठी. त्यामुळे माझ्या माहेरी कुणालाच कल्पना नाही आहे. फक्त मी माझ्या भावाला सांगितलेलं, कारण माझी मम्मी कुठेतरी ट्रिप काढेल, काहीतरी बुकिंग करेल, ती त्यांच्या मैत्रिणींबरोबर कुठेतरी जायचा प्लॅन करेल. तेवढ्यासाठी मी फक्त माझ्या भावाला सांगून ठेवलेलं. पुण्यातून 6:30ला निघालेलो आणि आम्ही पोचलो कोल्हापूरमध्ये बरोबर 11 वाजता. चला आता पहिल्यांदा मम्मीला सरप्राईज देऊया. कोण आले? माझ्या भावानं माझ्या मम्मीला सांगितलेलं की 4 चपात्या एक्स्ट्रा कर, कोणतरी घरी पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी. काय म्हणताय? येते रडू नको. तिला कळालं का नाही, सांगायचं नाही. शाळा आहे, मी जेवण काय माझं आज काय गडबडीत काय छान झालंय. मम्मीनं केलेलं मस्तपैकी जेवण जेवून मग निघाले काकांना सरप्राईज. त्यांना म्हटलं गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, पण त्यांनी अनुपमला बरोबर ओळखलं. आता आली चनू कोण आहे बाळा?
लावली बाबा अरे पूर्वे उडली पोरगी आली. मग संध्याकाळी मस्तपैकी विलासची भेळ, पापड, इथला बटाटे वडा हेच आमचं जेवण झालं. मग निघाले आत्याच्या घरी वहिनीला सरप्राईज द्यायला. आला नाहीस तू बरोबर. असू दे. कालपासून आम्ही फिरायचं चालू आहे. या. कशी आहे? जेवायला बसली आता. या. तुला पण मला द्यायचं होतं. आणि आता भेटूया माझ्या बेस्ट फ्रेंडला. तिला सरप्राईज देऊया. तिच्या हस्बंडने आणि मी मिळून हे सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि खूप छान प्रकारे एक्झिक्यूट झालं. खरं तर तिला अजिबात बिलीव्ह होत नव्हतं. ती मला सारखे चिमटे काढत होती. आदल्याच दिवशी आमचा फोन झालेला. मी तिला म्हटले तर खूप थंडी आहे नेदरलँड्समध्ये, पाऊस पडत आहे, बर्फ पडत आहे. मला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला, आश्चर्यचकित झाले. त्यांचे जे एक्सप्रेशन होते ते खरंच अविस्मरणीय होते. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब